ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच भाजप आणि शिवसेनेत फाटलं असल्याचं दिसतंय। याला कारण म्हणजे शिंदे गटातल्या नेत्यांनी उघडपणे व्यक्त केलेली नाराजी असेल की मग भाजपकडून त्यांना आलेलं प्रत्युत्तर असेल। दोन्ही बाजूंमध्ये खदखद आहे हे नक्की। रामदास कदम यांच्या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांचा समाचार घेतला आणि आता संजय शिरसाट सुद्धा पुन्हा भाजपवर पलटवार केलाय। जाणून घेऊयात याविषयी सविस्तर। नमस्कार, मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स। लोकसभेच्या जागा वाटपावरून सध्या महायुतीत चांगलीच जुंपली आहे आणि महायुतीत हे महाभारत रंगण्याचं कारण म्हणजे शिंदे गट आणि अजित पवार गटाला धक्का देणारी जागा वाटपाची चर्चा। नुकतीच महायुतीच्या जागा वाटपाबाबत संभाव्य आकडेवारी समोर आली, ज्यात अजित पवार गट आणि शिंदे गटाला 1 आकडी जागा देणार असल्याचं ठरलंय। म्हणजेच अजित पवार गटाला 3 ते 4 आणि शिंदे गटाला 8 जागा मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आणि मित्र पक्षांचा भडकाच उडाला, कारण शिवसेना शिंदे गटाला हवे असलेल्या मतदारसंघात आता भाजप आपले उमेदवार देऊ पाहत आहे। हे शिंदे गटासाठी घातक ठरू शकतं आणि म्हणूनच आता हा राजकीय शिमगा पाहायला मिळतोय। त्यातच उठाव केला नसता तर भाजपला विरोधी बाकावर बसावं लागलं असतं, असं वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी केलं। पण शिरसाट असं म्हणाले कारण त्याआधी रामदास कदम यांच्या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला होता। झालं असं की रामदास कदम यांनी महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांना इशारा देत असं म्हटलं की आमचा केसानं गळा कापू नका, नाहीतर माझं नावही रामदास कदम आहे हे लक्षात ठेवा। कदमांच्या या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीसांनीही कदमांना सुनावलं, रामदास भाईंना मी अनेक वर्ष ओळखतो, टोकाचं बोलण्याची त्यांची सवयच आहे। भाजपनं शिवसेनेचा नेहमी सन्मानच केला असं म्हणत फडणवीस म्हणाले की आम्ही 115 आहोत, तरीही आम्ही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलंय। फडणवीसांनी इतकं म्हटलं आणि लगेच शिंदे गटाकडून दुसरी प्रतिक्रिया आली, ती म्हणजे शिरसाटांची। फडणवीसांच्या वक्तव्याचा धागा पकडत शिरसाट म्हणाले की शिंदेंनी जर उठावच केला नसता तर भाजपच्या 105 जणांना विरोधातच बसावं लागलं असतं। एकनाथ शिंदेंमुळे आज भाजप सत्तेत आहे असा पलटवार शिरसाटांनी केला। बरं, हे शाब्दिक युद्ध इथंच थांबलं नाही, तर यात आणखीन भर पडली ती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या इशाऱ्याची। आम्ही केसानं गळा कापत नाही, केसानं गळा कापणारे आता रानोमाळ फिरतायत, तसंच फांदीवर बसलेल्यांनी आव्हानांची भाषा करू नये, नाहीतर आपल्याच फडफडीनं फांदी तुटून राम राम म्हणण्याची वेळ येईल, अशा शब्दात नारायण राणेंनी रामदास कदमांना टोला लगावलाय। दरम्यान निवडणुकीच्या तोंडावर महायुतीच्या नेत्यांमधली ही अंतर्गत नाराजी बाहेर आली आहे। आता जागा वाटपाच्या फॉर्म्युलावरच महायुतीची पुढची गणितं अवलंबून असणार आहेत, त्यामुळे येणाऱ्या काळात ही महायुती कितपत टिकणार हे पाहावं लागेल। यासंबंधी तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी महाटॉक्सच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा।